झी 24 तास एक पाऊल पुढे। प्राईम वॉच मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 1951 मध्ये चित्त्याचं शेवटचं दर्शन भारतीयांना झालं। त्यानंतर चित्ता पाहायला मिळाला नाही। पूर्वी भारतात चित्त्यांचं अस्तित्व होतं, पण राजे रजवाड्यांच्या शिकारीच्या छंदामुळे चित्ता भारतातून नामशेष झाला। आता भारतीयांना या चित्त्याचं दर्शन घडणार आहे, मात्र त्याला 4 ते 5 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल। एकेकाळी चित्त्याचं वास्तव्य आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भूभागावर होतं, पण शिकारीमुळे चित्त्याचं अस्तित्व धोक्यात आलं। प्राचीन काळात राजे रजवाडे चित्त्याची शिकार करत असत। इतिहासात चित्त्याच्या शिकारीची नोंद आजही पाहायला मिळते। अकबराच्या काळात 10,000 चित्ते होते आणि आपल्याकडले राजे हे त्यांचं एक शौर्य म्हणून ते चित्त्यांना मारत गेले, शिकारीसाठी त्यांचा उपयोग करीत गेले। त्यानंतर 1947 मध्ये महाराजा सुरगुजा MP यांनी शेवटचे जे चित्ते होते 3 त्यांना सुद्धा नष्ट केले। मुघल काळात तर केवळ शिकारीसाठी चित्ते पाळले जात असत। भारतात 1951 मध्ये शेवटचा जंगली चित्ता आंध्र प्रदेशात पाहिला गेला होता। त्यानंतर भारतातून चित्ता नामशेष झाला। पूर्वीच्या काळी शिकार हे शौर्याचं प्रतीक मानलं जात होतं, त्यामुळे त्या काळी चित्त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली गेली। एकीकडे शिकारीचं प्रमाण वाढलं, तर दुसरीकडे चित्त्याचं वस्ती स्थान असलेला गवताळ प्रदेश कमी होत गेला। भारतातून चित्ता नामशेष झाला। आज जगाचा विचार केल्यास इराणमध्ये केवळ 50 चित्ते राहिलेत। आफ्रिकेत मात्र चित्त्यांचं अस्तित्व कायम असून सव्हानामध्ये चित्त्यांची संख्या मोठी आहे। दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच केनिया, बोट्सवाना, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, युगांडा या देशातही चित्त्यानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय। आता भारतात पुन्हा एकदा चित्ता पाहायला मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। आम्ही चित्ता आतापर्यंत कधीच बघितलेला नाहीये। जर का आम्हाला चित्ता बघायला मिळाला तर आम्हाला खूप आनंद होणार। प्रत्यक्षात जर बघायला मिळालं तर खूप आनंद होणार, कारण की आतापर्यंत आम्ही जो चित्ता बघत आलेला तर हा डिस्कवरीवर किंवा मग मॅगझिनवर आतापर्यंत बघितला आम्ही। चिता हा प्राणी म्हटलं तर फक्त आम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनल किंवा डिस्कवरी अशा माध्यमातूनच आम्हाला बघायला दिसतं। पण जर उद्या आमचे मुलं बाळं, आमची येणारी पिढी यांनी चित्याला स्वतः आपल्या डोळ्यांना बघावे, त्यांचं जर संवर्धन आपल्या भारतात केलं तर आपला भारत एक प्रभावी राष्ट्र म्हणून सुद्धा आज उद्या जगात नाव करू शकतो। पृथ्वी तलावरचा सर्वात वेगवान प्राणी पुन्हा एकदा भारतीयांना पाहायला मिळणार आहे, पण त्यासाठी आणखी 4 ते 5 महिने वाट पाहावी लागणार आहे। झी 24 ताससाठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।